Hello everyone. In the previous video, we have seen why the height of tea plant is not more than 3 feet. We have also seen the tea growing regions in India. We have also seen the classification of tea according to the size of the leaves. Means we had come to page number 19. Do you remember? Now open your books on page number 19 and let us start from the first paragraph where I had come. Most people agree. Look from this line. या ओळीपासून पहा. Most people agree that tea is refreshing drink. बरेच लोक मान्य करतात, सहमत आहेत की चहा हे उत्साहवर्धक पेय आहे. ड्रिंक म्हणजे पेय, रिफ्रेशिंग म्हणजे उत्साहवर्धक. हा शब्द आपण परवा सुद्धा पाहिलेला आहे. रिफ्रेशिंग, इट इज वन ऑफ द क्वालिटीज ऑफ टी. आय टोल्ड यू इन द लास्ट व्हिडिओ. परत वाचतो. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. It contains no carbohydrates. What does it not contain? यात कसला समावेश नसतो? It does not contain. तुम्हाला माहिती आहे, सोपा शब्द आहे. टू कंटेन म्हणजे चा समावेश असणे. बट टी डज नॉट कंटेन. नंबर 1 carbohydrates, नंबर 2 फॅट अँड नंबर 3 और प्रोटीन्स. या तिन्ही घटकांचा चहामध्ये समावेश नसतो. बरोबर प्रश्न विचारला जाईल, गाळेल्या जागेला विचारलं जाईल. व्हॉट डज टी नॉट कंटेन? कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके तुम्ही सायन्समध्ये शिकलात. फॅट स्निग्ध पदार्थ आणि प्रोटीन्स म्हणजे प्रथिने. यू नो ऑल दिस 3 वर्ड्स, राईट. काही अर्थ लिहून घ्यायची गरज नाही. तर हे 3 घटक चहात नसतात. व्हॉट गिव्ज टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर? चहाला जर उत्तम स्वाद कशामुळे मिळत असेल तर इज थिनाइन ॲज वेल ॲज कॅफिन. परत चहामध्ये आणखी 2 घटक असतात, थिनाइन अँड कॅफिन, राईट. परंतु चहाला या 2 घटकामुळं डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर प्राप्त होतो, उत्तम स्वाद प्राप्त होतो. हे 3-4 ओळीचा पॅराग्राफ आहे, पण हा सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. एव्हरी लाईन इज इम्पॉर्टंट. परत वाचतो, जरा नीट पुस्तकात पहा. What gives tea its special and distinctive flavor is theanine as well as caffeine, which give the drink its stimulating quality. की ज्याच्यामुळं या द्रव्याला उत्तेजक गुण मिळतो. ओपन युअर नोटबुक्स अँड राईट दिस 2 words, स्टिम्युलेटिंग क्वालिटी. दोन्ही शब्द फार महत्वाचे. स्टिम्युलेटिंग, STIMULATING, क्वालिटी, उत्तेजक गुण. मग आता बघा, चहा पिल्यावर आपण उत्तेजित होतो, आपणाला उत्तेजना मिळते. पण which 2 factors are responsible for this? Theanine and caffeine, right? Next paragraph. How and when did people first begin to drink tea? There is a question mark. प्रश्न विचारलेला आहे. पहिल्याच प्रथम आणि केव्हा, अगदी सुरुवातीला आणि केव्हा लोकांनी चहा प्यायला सुरुवात केली. When did people first begin to drink tea? This is a question. हा तुमच्याही मनात येऊ शकतो, माझ्या मनात येतो ज्यावेळेला आपण चहाची माहिती घेतो त्यावेळेला, की कधी बरं चहा प्यायला जगामध्ये लोकांनी सुरुवात केली असेल.
An amusing story has come down to us. एक मनोरंजक कथा आपल्यापर्यंत आलेली आहे. कुठून? फ्रॉम चायनीज लिजंड्स. चीनमधली एक दंतकथा, त्याच्यातून चहाचा इतिहास आपल्यापर्यंत आलेला आहे. पण तुम्ही अम्युझिंगचा अर्थ लिहा. AMUSING. अम्युझिंग बरोबर मराठीत मनोरंजन. गमतीदार ऑब्लिक करून गमतीदार पण लिहायला पाहिजे. मनोरंजक, गमतीदार. सो नाव कॅन यू टेल मी द सिमिलर वर्ड फॉर दिस अम्युझिंग? फनी. राईट डाऊन. फनी. FUNNY. एकच अर्थ होतो. अम्युझिंगला इथं फनी शब्द बरोबर बसतो. मग आपल्यापर्यंत चीनमधली चहाबद्दल एक दंतकथा आलेली आहे. राईट डाऊन द वर्ड ए लिजंड. LEGEND. दंतकथा. आता तुम्ही म्हणाल सर दंतकथा म्हणजे काय? द स्टोरी विच गोज फ्रॉम वन जनरेशन टू अनदर, दॅट इज कॉल्ड लिजंड. राईट. चला पुढे. इट इज सेड दॅट, असं म्हटलं जातं की एम्परर शेनॉन्ग. एम्परर. राईट डाऊन दिस वर्ड. ॲन एम्परर. EMPEROR. एम्परर. सम्राट. एम्परर, सम्राट ऑब्लिक बादशाह. चला. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine. इथं एक नाव आलं. एम्परर शेनॉन्ग. सम्राट शेनॉन्ग. What is he called? Or who was he? Father of Chinese agriculture and medicine. आता फादरचा अर्थ नेहमीचा व्यवहारातला घ्यायचा नाही. पितान, वडील असं नाही घ्यायचा. काय म्हणतात त्याला? जनक. मग हा शब्द वैत लिहायचा. फादर. हिअर फादर मीन्स जनक. फादर. जनक. आता जनक म्हणजे तुम्ही परत म्हणाल सर जनक म्हणजे काय? ज्याने ते निर्माण केलं त्याला जनक म्हणतात. लक्षात आलं ना? मग आता तो कशाचा जनक होता? चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. चीनमधलं कृषी क्षेत्र आणि औषध क्षेत्र याचा तो जनक होता. बट द लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू मे बी आस्क व्हॉट वॉज ऑर हू वॉज एम्परर शेनॉन्ग. नेक्स्ट लाईन. was on his travels. He was on the tour. इकडे बघा. on his travels म्हणजे in simple English you can say he was on the tour. तो कुठेतरी दौऱ्यावर होता, प्रवासात होता. when a servant was boiling some water for the emperor to drink. एक नोकर सम्राटाला पिण्यासाठी काही पाणी उकळत होता. The servant was boiling some water for the emperor to drink. Very simple. Just then a few leaves from a nearby tree blew into the boiling water. आता काय झालं? जिथं तो पाणी उकळत होता ना, तिथं एका झाडाची पानं वाऱ्याच्या झुळकीनं वाहत आली आणि त्या उकळत्या पाण्यात पडली. The leaves from a nearby tree fell into the boiling water. Blew into the boiling water. ब्लोचा past tense blew. इथं मी सोपा शब्द सांगितला. फेल. उकळत्या पाण्यात काही झाडाची पानं येऊन पडली. The water immediately changed color. पाण्याने पटकन रंग बदलला. पहा बरं वाक्य मी परत वाचतो. The water immediately changed color. अर्थ कळाला. पण मला एक सांगा, व्हॉट टेन्स इज धिस? एका शब्दावरून चेंजचा पास्ट टेन्स चेंज म्हणून धिस इज सिंपल पास्ट टेन्स. राईट. पुढे चला.
ऑन ड्रिंकिंग द वॉटर, पाणी पिल्यावर, तुम्ही आफ्टर पण म्हणू शकता, आफ्टर ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड, तो सम्राट, तो बादशाह चकित झाला. एक फ्रेज लिहून घ्या, टू बी अमेज्ड, टू बी अमेज्ड, AMAZED, चकित होणे, चकित होणे, ऑब्लिक आश्चर्यचकित होणे. आता सोपी फ्रेज याला सांगतो, समानार्थी फ्रेज लक्षात ठेवायचं. तुम्हाला येते का? टू बी सरप्राईज, तिथे लिहा टू बी सरप्राईज. चकित होणे, नवल वाटणे, आश्चर्य वाटणे एकच अर्थ झाला, पण फ्रेजला फ्रेज तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. मग आता पुस्तकात या. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड म्हणजे सरप्राईज बाय द रिच फ्लेवर, त्या उत्तम स्वादाने तो चकित झाला. अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन, आणि जे काही द्राव तयार झालता त्याच्या तरतरी येणाऱ्या गुणाने, त्याला इतकी तरतरी आली, इतकं फ्रेश वाटलं त्या मिश्रणाने, उकळलेल्या मिश्रणाने. ही कॅरीड आउट, त्याने अंमलात आणले, चालू ठेवले. फार सुंदर फ्रेज लिहून घ्या, टू कॅरी आउट, टू कॅरी आउट, अंमलात आणणे, ऑब्लिक चालू ठेवणे. कॅरीचा पास्ट टेन्स सर्वांना कळतो, कॅरीड, मग त्याने अंमलात आणलं, चालू ठेवलं. काय? ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन, पुढील संशोधन त्याने चालू ठेवले. त्याला जाणून घ्यायचं होतं की याच्यात नेमकं काय आहे, याचे काही उपयोग होतील का, याच्यासाठी त्याने इन्व्हेस्टिगेशन म्हणजे रिसर्च चालू ठेवलं, संशोधन चालू ठेवलं. हिअर यू कॅन टेक डाऊन दिस वर्ड इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन इक्वल टू रिसर्च, RESEARCH, बसतं इथं, काही फरक पडत नाही. अँड डिस्कवर्ड, असं आढळून पण आलं काय? दॅट टी हॅड मेनी हिलिंग अँड रेस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज, चहामध्ये हिलिंग क्वालिटीज असतात. हिलिंग, जखम बरी करण्याचे जे गुण असतात ना, त्याला हिलिंग म्हणतात. एखादी जखम भरून आली का आपण म्हणतो हिलिंग म्हणतो आपण त्याला. तर पहिला गुण हिलिंग. अँड रेस्टोरेटिव्ह, रेस्टोरेटिव्ह म्हणजे काय? निरोगी ठेवणारे. रेस्टोरेटिव्ह, निरोगी ठेवणारे. मग आता इकडं बघा, त्याने संशोधन चालू ठेवलं का नाही? ही कॅरीड आउट द इन्व्हेस्टिगेशन अँड फाउंड दॅट, असं आढळून आलं की टी हॅड, बोला बरं आता, टी हॅड मेनी हिलिंग अँड रेस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज अँड कुड ऑल्सो बी युज्ड, त्याचा वापरही केला जाऊ शकतो ॲज अॅन अँटीडोट. अँटीडोट, write down this word in your notebook, important word, antidote, ANTIDOTE, रामबाण इलाज, याला मराठीत म्हणतात रामबाण इलाज. आता तुम्ही म्हणा सर रामबाण इलाज नाही कळत आम्हाला, ऑब्लिक करा, उत्तम इलाज. उत्तम इलाज, द बेस्ट रेमेडी, यू कॅन से इन सिम्पल इंग्लिश. आता बघा, त्याच्यात ते दोन तर गुण होतेच, पण इट कुड बी युज्ड असं सांगितलेलं आहे, ॲज अॅन अँटीडोट टू सर्टन पॉइझन्स, काही विशिष्ट विषांवर याचा रामबाण उपाय केला जाऊ शकतो, असंही आढळून आलं. मग त्याने आज्ञा दिली. कोणी रे? एम्परर शेनॉंग फ्रॉम चायना. रिसर्च चालू ठेवलं, इन्व्हेस्टिगेशन चालू ठेवलं. नंतर असं आढळलं की काही विषांवर हे रामबाण उपाय म्हणून वापरलं जाऊ शकतं. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॅरेग्राफ, राईट.
In the last video, we have seen 5 simple factual questions. Now take down simple factual question number 6. आजच्या पानावरून सुरुवात करू जिथून मी शिकवलं तिथून. व्हेरी सिम्पल बट ऑल द क्वेश्चन्स आर इम्पॉर्टंट. नंबर 1 म्हणजे 6. व्हॉट डज टी नॉट कंटेन? व्हॉट डज टी नॉट कंटेन? चहात कसला समावेश नसतो? डू आय नीड टू टेल यू? मी तुम्हाला सांगायची गरज आहे का बाबड्यांनो? लिहून टाका. कार्बोहायड्रेट्स 3 तुकडे करायचे. कार्बोहायड्रेट्स असे 2 तुकडे करून स्पेलिंग लिहिता येतं. कार्बोहायड्रेट्स कॉमा फॅट्स अँड प्रोटीन्स लक्षात घ्या प्रश्न काय येतो. नंबर 7. व्हॉट गिव्ज टी स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर? What gives tea special and distinctive flavor? चहाला खास अशा प्रकारचा उत्तम स्वाद कशामुळे मिळतो असा प्रश्नाचा अर्थ आहे. अंदाज. थिनाइन अँड कॅफीन. राईट डाऊन. थिनाइन THEANINE थिनाइन अँड कॅफीन CAFFEINE. क्वेश्चन नंबर 8. व्हॉट गिव्ज टी? तसाच अर्थ आहे प्रश्नाचा. व्हॉट गिव्ज टी स्टिम्युलेटिंग क्वालिटी? उत्तेजक हा जो गुण आहे चहामध्ये तो चहाला कशामुळे प्राप्त होतो? अगेन द आन्सर इज द सेम. मीन्स व्हॉट? थिनाइन अँड कॅफीन. थिनाइन अँड कॅफीन. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 9. हु कोण? पण हा प्रश्न व्हॉटने पण विचारला जाऊ शकतो. इन ब्रॅकेट व्हॉट कंसात वाटल्या. हु ऑर व्हॉट वॉज एम्परर शेनॉन्ग? SHENNONG त्याचं नाव आहे. क्वेश्चन मार्क. मराठीत अर्थ सांगा बरं. सम्राट शेनॉन्ग कोण होता किंवा काय होता? कोण आणि काय दोन्ही जरी कोणताही आला तर उत्तरात फरक नाही पडणार. जरा नीट लक्षात घ्या. व्हॉट इज युअर आन्सर? द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. The father of Chinese agriculture and medicine. चीनमधल्या कृषी आणि वैद्यक शास्त्राचा जनक, पितामह. क्वेश्चन नंबर 10. Why was a servant boiling some water? Why was a servant boiling some water? तो नोकर, तो सेवक काही पाणी का उकळत होता? For the emperor to drink. Write down the answer. For the emperor to drink. 11. Question number 11. What fell in bracket blew BLEW blowचा past tense आहे. into the boiling water. क्वेश्चन मार्क. उकळत्या पाण्यात काय बुडून आलं किंवा काय पडलं? किती सोपं आहे बरं. अ फ्यू लिव्स काही थोडीशी पानं. अ फ्यू लिव्स फ्रॉम ए नियर बाय ट्री. अ फ्यू लिव्स फ्रॉम a nearby tree. Question number 12. What was the emperor? This is an important question. What was the emperor amazed by? AMAZED. Amazed by. कशाने चकित झाला? कसलं आश्चर्य वाटलं? Write down the answer. By the rich flavor. उत्तम स्वाद.
by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion म्हणजे मिश्रण वगैरे. resulting infusion. Question number 13. Why did the emperor carry out further investigation about tea? क्वेश्चन मार्क. चहाबद्दलचं त्या सम्राटाने पुढचं संशोधन का चालू ठेवलं? because he was greatly, हे उत्तर लिहायचं, because he was greatly amazed by the rich flavor and refreshing quality of the infusion. Question number 14. What was discovered? Very good question. काय आढळलं? काय शोधून काढलं गेलं? What was discovered about tea? Question mark. चहाबद्दल काय आढळून आलं? काय शोधलं गेलं? लिहा. that पासून लिहायचं. that tea had many healing and restorative properties. प्रॉपर्टी शब्द सायन्समध्ये फार वेळा जातो. PROPERTIES. and केवळ एवढंच नाही, and could also be used as an article an antidote antidote to certain poisons POISONS. I think this is enough for this video. It was a very good paragraph which we have just seen. We shall continue tomorrow.